कर्म, ज्ञान व भक्तियोगानेच मानव खऱ्या अर्थाने सुखी होतो. डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांचे विचार. सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर प्रचिती पुंडे लिखित वेलनेस रिडिफाईन्ड पुस्तकाचे झाले प्रकाशन. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण या उक्तीनुसार प्रत्येक मनुष्य हा सुखी राहू शकतो. त्यासाठी कर्म, ज्ञान आणि भक्तियोग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्मयोगामध्ये सेवा महत्त्वाची असून अहंकाराला तिलांजली द्यावी, तरच मानव हा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्तरावर सुखी राहतो, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांनी व्यक्त केले. तितिक्षा इंटरनॅशनल आणि प्रोलक्स प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी पुण्यातील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आयोजित पहिली आंतरराष्ट्रीय आरोग्य आणि सांस्कृतिक परिषद 2024 संपन्न झाली. यावेळी लेखिका डॉक्टर प्रचिती पुंडे लिखित वेलनेस रिडिफाईन्ड या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर आशुतोष मिसाळ हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच जापान येथील डॉक्टर कोटा नागुची, लेखिका डॉक्टर प्रचिती पुंडे आणि तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या प्रिया दामले यांची प्रमुख उपस्थिती होती. साहित्य क्षेत्रामध्ये आयुष्यभर अमूल्य योगदान दिल्याबद्दल मधुसूदन घाणेकर यांच्यासह सामाजिक, साहित्यिक, काव्य, नाट्य, सेवा व एनजीओ क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आणि आर्किमीडियाचे संचालक रामहरी कराड यांना शाल व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर प्रचिती पुंडे म्हणाले की ग्लॅमर आणि निरोगीपणाच्या अभूतपूर्व मिश्रणातून संपूर्ण जगाला ग्लॅमोवेलची नवी ओळख या पुस्तकातून होईल. ग्लॅमोवेल तत्त्वज्ञान 2:2 ह्युमन कोकोरो संकल्पनेवर आधारित आहे. वेलनेस, वेलबिईंग आणि ऑप्टिमल या तत्त्वांवर मानवाच्या आरोग्यामध्ये मोठे बदल घडून येतात. वर्तमान काळामध्ये सेल्फ आयसोलेटेड ह्युमन बिईंग आहे. अशा वेळेस ग्लॅमोवेल महत्त्वाचे ठरते. डॉक्टर सतीश मिसाळ आणि कोटा नागुजी यांनीही यावेळी डॉक्टर प्रचिती पुंडे यांनी केलेल्या अनोख्या संशोधनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. कार्यक्रमामध्ये रमेश पाचंगे यांनी चौघड्याचे सुरेख वादन केले. अजित जाधव यांनी गाणे गायले. साक्षी यांनी प्रोलक्स अँड ग्लॅमोवेल संदर्भातील माहिती देऊन आधुनिक काळामध्ये याची गरज किती आहे हे सांगितले. नमस्कार. आज नेहरू ऑडिटोरियम येथे प्रोलक्स प्रोडक्शन्स आणि तितिक्षा इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने वेलनेस रिडिफाईन्ड, वी केअर फॉर युअर वेलनेस या पुस्तकाचं वितरण झालं आणि त्या व्यतिरिक्तच आज इथे अवॉर्ड्स देण्यात आले. आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे पुरस्कार सगळ्यांना प्रदान करण्यात आले. इथे अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही माध्यमांचा इथे वापर करण्यात आला, कारण की प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्स यांनी ग्लॅमोवेल या वेलनेसची एक संस्थापना केलेली आहे. सो ग्लॅमोवेल ॲज अ वे ऑफ लाईफ बियॉन्ड मेंटल हेल्थ, बियॉन्ड मेडिटेशन, बियॉन्ड नियर स्पिरिच्युअल और होलिस्टिक हेल्थ यासाठी सांस्कृतिक आणि आपला साहित्यिक असा कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे. वेलनेस रिडिफाईन्ड बुक याला भरपूर प्रतिसाद दिला, याला खूप सगळा आधार दिला तितिक्षा इंटरनॅशनलच्या प्रिया दामले यांनी. सो प्रिया दामले आणि मी डॉक्टर प्रचिती पुंडे, मी एक डॉक्टर आहे, मॉडेल आहे, ऍक्ट्रेस आहे आणि बाय माय पॅशन इन लाईफ, बाय माय प्रोफेशन मी प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्स ची डिरेक्टर आहे. सो बी केअर फॉर युअर वेलनेस ही मोहीम आज इथे मी डिक्लेअर केली आणि त्याची सुरुवात आता भारतभर राहणार आहे. सहज आरोग्य याची स्थापना आम्ही करतो आहोत पूर्ण भारतभर. त्याला तुम्ही सगळे असा सपोर्ट देत राहा ही अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार. तितिक्षा फाउंडेशन आणि प्रोलक्स यांच्या वतीने आज जो पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये मला जो पुरस्कार देऊन या दोन संस्थेनी सन्मानित केलं त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. आणि आजच्या युगामध्ये आरोग्य हा सर्वात मोठा फॅक्टर आहे. म्हणजे हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर प्रत्येकाने आरोग्य हीच खरी आपली यशाची गुरुकिल्ली राहणार आहे. त्यासाठी उत्तम आरोग्य ठेवणं गरजेचं आहे. आणि उत्तम आरोग्य राहण्यासाठी आपल्या मॅडम ज्या आहेत डॉक्टर प्रचिती पुंडे मॅडम या कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याला माझ्या
हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.